आपल्या प्रश्नाचा अर्थ बघा बाळांनो. प्रत्येक प्रश्न मी सोडवून दिलेला आहे. सातत्य व्यवस्थित ठेवा. as shown in the figure 1.57, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. त्या जमिनीला परपेंडिक्युलर आहेत म्हणजे 90चा अँगल दिलेला आहे टू द ग्राउंड. इफ द लेंथ ऑफ शॅडोज ऑफ सिमिलर, शॅडो म्हणजे सावली, ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर, म्हणजे लहान जो पोल दिलेला आहे त्या लहान पोलच्या खांबाची सावलीची लांबी 6 दिलेली आहे. हाऊ लॉंग 6, देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. त्याच वेळी त्या मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी काढा. आता आपल्याला काय दिलं बघा, 2 ट्रायंगल दिलेले आहेत. मग लांबी समजण्यासाठी लेट ए सी म्हणजे बिगर पोल दिलेला आहे. लेट ए सी बी द व्हर्टिकल पोल ऑफ लेंथ 8 मीटर अँड मोठ्या खांबाची लांबी 8 घेतली. बी सी इट्स शॅडो ऑफ लेंथ x मीटर. बी सी इज इट्स शॅडो ऑफ लेंथ x मीटर. लेट पी आर लहान पोल दिलेला आहे. पी आर बी द व्हर्टिकल पोल ऑफ लेंथ 4 मीटर. लहान पोलची हाईट किती दिली 4. क्यू आर इट्स शॅडो 6 मीटर लॉंग. आता आपल्याला काय करावं लागेल, ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील. 2 ट्रायंगल सिमिलर दिल्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स घ्यावे लागतील आणि किंमत भरली की आपल्याला उत्तर मिळेल. मग 2 ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी ए टेस्ट. आता इथं करस्पॉन्डिंग साईड आपल्याला घेता येणार नाही, काढायची आपल्याला. त्यासाठी आपल्याला याचा उपयोग करता येत नाही. मग आता टेस्ट घ्यायची असेल तर आपल्याला ची टेस्ट घेतली पाहिजे. ए म्हणजे काय, 2 ट्रायंगलचे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट दिले पाहिजेत. मग एक पेअर आपल्याला 90ची मिळत्या. अँगल क्यू इज टू कॉन्ग्रंट अँगल बी. क्यूला बी कॉन्ग्रंट आहे का, द शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम. द शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम म्हणजे एकाच वेळी पडलेली सावली. बघा इकडून अशी सावली पडलेली आहे, खांब उभा राहिलेला आहे, सूर्य त्या बाजूला आहे. तिकडून जर सावली पडली किती खांब उभा करा आणि सावली पडल्यानंतर जे अँगल तयार होतात ते सर्वच्या सर्व अँगल कॉन्ग्रंट असतात. शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाइम म्हणजेच आपल्याला ए टेस्टनुसार 2 ट्रायंगल काय होणार सिमिलर. 2 ट्रायंगल सिमिलर झाले त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स. 2 ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल PQR, similar triangle ABC. ए टेस्ट. मग 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कोणत्या येणार बघा. आपल्याला ज्या पाहिजे आहेत त्याच साईड घ्यायच्या. PQला AB करस्पॉन्डिंग साईड आहे. समजा हा ट्रायंगल उचलला याच्यावर ठेवला की PQला करस्पॉन्डिंग AB येणार, QRला BC येणार, PRला AC येणार. मग आपल्याला कोणत्या साईड पाहिजे बा, PQ नको आहे, PR अपॉन AC, QR अपॉन BC, PR 4 AC 8, QR 6 upon BC X. भागाळवा
4 एके 4, 4 दुनी 8, एक्सनं भागलेलं आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे अंशाला गुणायचं, एक्स एक एक्स, 6 दुनी 12 मीटर. म्हणजे एक्सची लांबी म्हणजे त्या सेकंड मोठ्या बिगर पोलची लेंथ ऑफ शॅडोज, the length of shadows of the bigger pole at the same time is 12 meter. दोन ट्रायंगल सिमिलर दिलं, करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. पी आर ला AC इज इक्वल टू QR अपॉन BC. किंमत भरली, कॅल्क्युलेशन. लिहून घ्या व्यवस्थित, लिखाण पाहिजे बघा बाळा.